नमस्कार. मी तुम्हा सर्वांची लाडकी प्रतीक्षाने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं वेद स्पर्श यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि ओरिजिनल रिव्ह्यू देण्यासाठी आले आहेत सुप्रिया मॅम. नमस्कार मॅम. मॅम, मला तुम्ही सर्वात आधी सांगू शकाल का की तुम्ही वेद स्पर्शमध्ये कसे आलात, म्हणजे कोणाच्या माध्यमातून आलात? नाही, मी बरेच दिवस ती हे रस्त्यावरनं जाताना बघत होते पाठी. मग एक दिवस ती जाहिरात पाहिली वजन कमी करण्याची. ओके. मग मी आत येऊन चौकशी केली की मला त्रास होतोय, तर काही आहे का तुमच्याकडे उपाय? तर त्यामुळे आहे, आमच्याकडे सगळे उपाय आहे, आयुर्वेदिक उपाय आहे. बरं. मग क्षीरसागर मॅडमने मला ट्रीटमेंट दिली. मॅम, मला असं विचारायला खूप उत्सुकता आहे की तुम्ही पाठी बघून आत आलात आणि तुम्हाला कळालं की इथे उपचार आहे. तर उपचार जर तुम्ही म्हणताय, तर असे कोणत्या उपचारांसाठी तुम्ही वेद स्पर्शमध्ये आलात आणि कुठले उपचार घेतले? मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझे हातापायाला मुंग्या यायच्या आणि स्पॉन्डिलायसिसचं निदान म्हणजे डॉक्टरांनी केलं होतं मागच्या फेब्रुवारीमध्ये. तर ते काही बरं झालं नाही माझं. ते थोडंसं बरं वाटायचं, परत त्रास सुरू व्हायचा. म्हणून मी इकडं आले. हातापायाला मुंग्या येतात, पाय गार पडतात आणि माझं पोट खूप मोठं होतं, वजन जडपणा अंगामध्ये खूप होता, जडपणा. त्यामुळे चालताना सुद्धा माझे पाय गळून जायचे. कुठेही चालायला नको वाटायचं मला, असं वाटतं कुठेही बाहेर जाऊ नये, घरात बसून राहा. त्याच्यामुळे मला अन्नपचनाचे प्रॉब्लेम सुरू झाले घरात थांबल्यामुळे. म्हणून मी या मॅडमला भेटायला आले, क्षीरसागर मॅडम. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला त्रास होता का, ज्यासाठी उपचार घ्यावे लागले? शुगरचा मेन होताच मला, 3 वर्ष झाले शुगरचा त्रास होताच. डॉक्टर नेहमी मला म्हणायचे की शुगर कंट्रोल करा, शुगर कंट्रोल करा. पण कशी कंट्रोल करा ते माहितीच नाही. नुसतेच औषधं घ्यायचे, नुसतेच औषधं घ्यायचे आणि कंट्रोल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे माझ्या डोक्यात शिरत नव्हतं. बरं. आणि मॅम, तुम्ही आता डायबिटीज म्हटलातच, तर मग तुमचं HbA1c आधी किती होतं? HbA1c माझं 10च्या पुढे होता आणि आता? आणि आता माझं 7 आहे आणि आता अजून 2 महिन्यात 7च्या अलीकडे येईल. इतकं कमी आहे. खूप छान फरक तुम्हाला फरक जाणवतो. पडला. बरं. आणि मग ह्यासाठी तुम्ही काही पंचकर्म घेतले होते का वेद स्पर्श? हो हो, मी इथं आल्यावर मॅडमने मला नस्य आणि मात्रावस्ती आणि LSB म्हणजे पोट आणि पाठचं मसाज आणि मात्रावस्ती असे 2 पंचकर्म मला त्यांनी सजेस्ट केले होते घ्यायला. त्याच्याप्रमाणे मी ते 2 पंचकर्मांची घेतली, नस्य घेतल्या आणि मात्रावस्ती घेतली आणि पोट आणि पाठीचा मसाज पण घेतला, स्नेहन स्वेदन. आणि मग आता तुम्हाला फरक जाणवतोय का? खूपच फरक जाणवतोय, कारण माझं सगळं शरीर हलकं झालं आणि मुख्य म्हणजे मी पायी चालायला मला त्रास होत नाही. आता मी खूप पायी चालते आणि जशी जशी मी पायी चालायला लागले तशी तशी शुगर कंट्रोलमध्ये आली. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये आली पायी चालणं वाढवल्यामुळे. कारण मला माझं वय जास्त असल्यामुळे मला दुसरे व्यायाम करता येत नाही. स्पॉन्डिलायसिसमुळे मला सूर्यनमस्कार घालता येत नाही. त्यामुळे चालणं हा एकमेव माझ्यासाठी व्यायाम आहे. आणि ते पंचकर्म केल्यामुळे मला पायी चालायला आता माझ्या पाय त्रास होत नाही, गोळे येत नाही आणि मी कशी खूप छान पायी चालणं एन्जॉय करते आणि हलका हलका वाटतं. मॅम, तुम्ही आम्हाला असं रिव्ह्यू खूप छान दिला, पण त्याच्या व्यतिरिक्त पण मला खूप उत्सुकता आहे एक प्रश्न विचारायला. ते म्हणजे तुम्हाला पंचकर्म तर तुम्ही केलेच, पण तुम्हाला काही आहार पथ्य फॉलो करायला सांगितले होते का? आहार पथ्य त्यांनी दिले होते, पण असे खूप एक्स्ट्रीम काही नव्हतं. रोजच्याच म्हणजे शक्य आहे असंच होतं. त्यांनी मला फक्त मूग, मसूर आणि चवळी खायला सांगितली होती. भाज्यांचे काही प्रकार दिले होते आणि नाश्त्याचे काही पोहे, सांजा म्हणजे असं रोजचंच होतं. त्यामुळे मला आहाराचं बर्दन
बर्डन नाही आला. आता कसं करू, नवीन काही विकत आणायचंय आणि मग ते करायचंय. रोजच्याच आहारातले त्यांनी मला सिलेक्टेड सांगितलं, हे खा, हे खाऊ नका, तुम्हाला बरं वाटेल असं. पाहिलं तुम्ही मॅमच्या बोलण्यातून एवढं तर नक्कीच लक्षात येतं की पथ्य म्हटलं तर खूप असं काही मोठं टास्क नाहीये. पथ्य म्हटलं तर सर्वांना असं वाटतं की अजून काही व्यतिरिक्त घरातल्या सामानाव्यतिरिक्त काही बाहेरून आणावं लागेल की काय, पण असं काहीच नाहीये. तुम्ही जे डेली रुटीनमध्ये खाता तेच तुमच्या पथ्यामध्ये तुम्हाला फॉलो करायला लागतं. आणि मॅम खूप छान वाटलं की तुम्ही एक इतकं ओरिजिनल आणि प्युअर असा इंटरव्ह्यू दिला. आणि पुन्हा एकदा सांगते, ही कुठलंही स्क्रिप्टेड नाहीये. आम्ही मॅमला काहीही सांगितलेलं नाही की तुम्हाला असं बोलायचंय की काय. मॅमनी स्वतः ट्रीटमेंट घेतली आहे. पंचकर्म जे त्यांनी घेतले तेच त्यांनी तुमच्या पुढे सांगितलेले आहे. खूप खूप आभारी आहे मॅम की तुम्ही वेळ काढून आम्हाला आमच्या यूट्यूबच्या चॅनलसाठी खूप छान रिव्ह्यू दिला. आणि पुन्हा एकदा भेटूयात एक नव्याने आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन फीडबॅक घेऊन. तसेच स्टे ट्यून फॉर आवर यूट्यूब चॅनल आणि आमच्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सोबतच शेअर करा आणि चॅनलला